धन्यवाद. कोणी गजब चांगला केला त्यांच्या दृष्टीने, परंतु मायबाप प्रेक्षक निघून गेले आता वेळ झाला असेल, त्यामुळे गेले. कारण 1 वाजले, दररोज कार्यक्रम आहे. प्रत्येक बुवा एक दोन नवीन जुनी गाणी घेतो. त्या बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या भारत देशाची राज्यघटना लिहिली, त्याच्यावरती नेहमी एका दुसरं गाणं मी घेतो. त्या बाबासाहेबांवर गाणं घेतो, एक दोन नवीन गाणी घेतो आणि मग गजराला सुरुवात करतो. आता सध्या चाललेली एक दोन गाणी म्हणण्याचा प्रयत्न करतोय. आमच्या गावचा हा बैल जोडा, लाखात नंबर 1चा आमच्या गावचा हा बैल जोडा, पाटलांचा अजून एक गाणं बघा. गुलाबी साडी आणि लाली लालेला दिसत मी भाजी राजा, गुलाबी साडी आणि लाली लालेला दिसत मी भाजी राजा, गुलाबी साडी आणि लाली लालेला दिसत मी भाजी राजा, गुलाबी साडी आणि लाली लालेला
विषय मांडले, मला एकही शब्द बोलले नाही. फक्त म्हणाले की मी मुलींचे विषय मांडतो कारण मला 3 मुली आहेत आणि बुवा एक वर थांबलो. अरे भारत सरकारचा नियम हम तो हमारे तो असा असताना तू 3पर्यंत मी का कसं काय करता तुम्ही? तू 3पर्यंत उभी का मारली? तर वंशाचं नशीब 3 थांबलं. पूर्वीचे लोक थांबत नव्हते. जोपर्यंत झील होणार वंशाचा जीव होणार नाही तसं नाही लागली जरा लक्षात घे. पण एक पाहिजे वाटलं तुला पैसे वगैरे मी देते माझ्या चित्रात कमी पडले तर, पण मी आले गावात 2 दिवसात दिले पण मला पैसे जेव्हा झील मागा इतक्याला असलं तर तू रिकामी असं आता ना रचाव तरी नाटक ठेवलेलं आहे ना 12 तारखेला येऊन भेटत पैसे मागा लहान नाही पैसे मागा काय तुला किती पैसे लावले म्हणजे तुला पोट भरत कशी शरम नाही तुला. 10-15 वर्ष गेलो झाले मग आठवलं नाही. आणि नंतर पार्टीचा जेव्हा विषय येतो ना तेव्हा माझ्या लक्षात येतो की ब्लॅक कलरची पार्टी होती आणि तेव्हा गोल्डन कलर मी लिहिलेलं होतं आणि त्याच्यावर प्रत्येक ज्या वर्षी झाले ते लिहिलेलं होतं तेव्हा मला आठवलं. पण ह्या तेव्हा मला वाटते बाळांना वगैरे होती नव्हती असं वाटतं मला त्यावेळेस नव्हती. आणि आता परिसर खूप उत्कृष्ट केलेला आहे. धन्यवाद. आणि बुवा त्याच्यापेक्षा मला काय बोललेलं नाही. परंतु नवीन जुनी गाणी ते आतापर्यंत टिकून आहे आणि नवीन येतात ती गाणी नवीन जातात. गेल्या वर्षीच्या गणपतीला एका 5 वर्षांनी मुलाने म्हटलेलं गाणं संपूर्ण जगभर फेमस झालं बघा. शंकर आणि पार्वती मांडीवर बसला आमच्या कजरा मोहब्बत वाला असले गाणे पण नाही तुझा पैसे दिल्याशी बाहेर म्हणू शकतो. लक्षात घे. कजरा मोहब्बत वाला अखियों में ऐसा डाला कजरे ले ली मेरी जान हाय मैं तेरे पूर्वीच्या काळी म्हातारे माणूस दिसले तर डोकीवरती पदर घ्यायचे लोक आणि आता म्हणतो बायकांची म्हणजे काय बुवा एवढी बायकांची आपल्या नजर गेली नाही सिंधुदुर्गातल्या बायकांची तर तो म्हातारा बसवून सांगतो. पण तरुणांचा विषय घेतो तरुणांचो तर मुलीच्या काही तुम्ही आम्ही काय नमस्कार करायचो. पण आता एखादे वरिष्ठ लोक गेले तर तरुण त्यांच्या पुढे तुम्ही वाटता आणि आजोबा त्याचा आता महिला वर्ग अजून आपले पुरुष मंडळी गेली 100% गजराच्या माध्यमातून आपल्याला एक विषय देण्याचा प्रयत्न करेल आणि गजराला सुरुवात करतोय. थोडा वेळ म्हणजे जास्त घेण्याचं माझं मत पाहून लोकांचं चिठ्ठी ती कंटाळली म्हणजे तेव्हा तुझ्या लक्षात घे तेव्हा आपण आटोपता घेऊ तू सांगितलं आपलं झोपेचा म्हणून झोपेचा भानगड करा नाही पण थोडस मजा मस्करी व्हायला पाहिजे ना. तू एकदम तुला समजला
की गजराजन खेळता बोललं तर गुंडो काढाप काढल्याशिवाय वाचू नाही. या तुला कळला म्हणून तू काय केलं, शांत तिथं येतं बरा केलं ते भाषा इथं वगैरे तो लोकांना कोण बोलेल वट पुढे करून पुढे वट घेऊन पुढे सगळे तुझ्या पंचकृषी दादागिरी आपली हिंमत नाही. अकेला काढेगा अकेले काय तुझ्या गावातच नाही ना मी हिंमत अजून बोलून घे ना फोन करून कोणाला बोलून तू बघायची सांगितलं की रेल्वेचा प्रश्न बाहेर ठेवतो प्रश्न तो आपल्याशी निगडीत ठेवतो आणि मी जर विचारले प्रश्न तर तू का विचारले प्रश्न तुझा गातच त्याच्याबद्दल प्रश्न होतो. त्यामुळे एक दिवसाची अवधी घे वगैरे नको घेऊ माझं त्याच्याशी काही विषय नाही. त्याच्यासाठी अवधी मागतोस तर त्याच्यामध्ये असं एक मत की मंगल करणाऱ्या अमंगलला दूर करणाऱ्या दशरथ राजाच्या प्रभू रामा तुझी माझ्यावर किती कृपा असू दे ह्याच्या पहिल्या दोन ओळीची ओळखतात. आता प्रभू रामा जर तुला माहित नसतील कोण तर माझं नाव लागलं राम. रामावर आठवलाय रामाचा जनिता कथाय मपिता हे डोके बंधू कसे सूर्याची भगिनी यमाच जननी हे नाते कसे सूर्याचा पुतळ्या यमाच म्हणतो मी बाप तुझा कसा बोले विठ्ठला पदार्थ उमदा शरणीची गावायला जेवणानंतर अशा नंतर जेवणानंतर आपल्याला उशीर आहे. रामकृष्ण मुखात तुळशी माळ गळ्यात रामकृष्ण मुखात तुळशीची माळ आहे गळ्यात म्हणजे तो सुद्धा तोंडाने गरळ होतोय आणि गळ्यात शायनिंग साठी काय घातलं ना शॉल घातल्या ना भगवी बरोबर ना. त्या भगव्याचा अर्थ काय भय रहित भ म्हणजे भय रहित ग म्हणजे गर्व रहित आणि वा म्हणजे वासना रहित. याच्या सरस्वतीची शपथ घेऊन सांग रे तुझ्या बायकोशी तू आतापर्यंत लग्न झाल्यापासून 21 तास मग ती सांगितलं सांग मी माझ्या बायकोशी लग्न झाल्यापासून 21 तास आहे त्या दिवशी तुला सलाम करेल आणि मी तिनावर एकावर थांबतो बस झालं ना एक झालं बंद करू ना आपल्या तिथे तुला किती जागा पुसूची ताकद पूर्वी दहा व्हायची आता शक्य आहे का. आता तुझ्या मताप्रमाणे लग्नच बोलत नाही तू 30% लोकांचा निर्वशी केलं तू 30% लोकांचा निर्वशी केलं लाज नाही वाटत लग्नाची मजातून उठलो आणि त्यांना निर्वशी केलं. असं नाही करायचं. त्यांना परमेश्वरात जन्म दिले ना तेव्हा ही सोबत जाती दिलेली आहे त्यामुळे 30% लोकांनी ध्येयाची काही गरज नाही. हा आता जो 50 पार गेलाय त्यांना मात्र आता लग्नाची फक्त स्वप्नच राहायचं त्या लग्नाचं कमिशन आहे त्याच्या मग काय म्हणतो बघा असू दे मी मला पैसे दे असं मुळीच म्हणणार नाही मला द्या अगर नका देऊ आपला काही विषय नाही. कैलासवासी लक्ष्मीकांत मुनगेकर त्यांच्या स्मरणार्थ अग्निरथ हा नाही यांच्या लक्ष्मीकांत मुनगेकर अग्निरथ विराम स्थानक असं त्या रेल्वे होणार बरोबर ना. अग्निरथ त्यांनी खूप छान लिहिली बघा अग्निरथ विराम स्थानक हे रेल्वे स्टेशनचं मराठीमध्ये शुद्ध नाव आहे त्याने खूप छान दिले आणि या गोष्टी आम्हाला खूप उपयोगी पडतात. धन्यवाद. बगाट प्रदीप यांच्याकडून माझ्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे आणि त्याचप्रमाणे प्रदीप मुंडेकर यांच्याकडून कडक चाय कडक आवाज त्या बाबतीत थँक्यू व्हेरी मच. त्यांच्याकडून माझ्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीने स्वागत करतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. रामकृष्ण मुखात तुळशी माळ गळ्यात धर्मवार कराता
भाव सोडून रामकृष्ण मुखाले तुझी माळ गळ्यात धर्म भाग करायचा नामाचरणात पावल कैसा देवताची सांगा हो मजला पावल कैसा देवताची सांगा हो मजला भाव सोडून भाव सोडून लोक येतात गजराच्या अगोदरपर्यंत दुसऱ्या बोर्डला गजर चालू झाला की तो समोरच्या बोर्ड किती तुटून पडतात हे ऐकतात आणि गजर चालू झालं की निघून जातात. परंतु गजराच्या माध्यमातून 100% आपण काहीतरी देणं लागतो. 84 लक्ष योजनेनंतर आपल्याला मनुष्याचा देह मिळालाय. त्यामुळे त्या परमेश्वराचं नामस्मरण फार गरजेचं आहे. रामायण असू दे, महाभारत असू दे, भगवद्गीता असू दे, याच्यातील गोष्टी आपल्या लहान मुलांच्या कानावर गेल्या पाहिजेत. पूर्वीच्या काळी संध्याकाळ झाली की आमची आई किंवा आजी संध्याकाळच्या वेळेस तुळशी वृंदावनाकडे घेऊन आम्हाला सगळ्या मुलांना शुभम करोती कल्याणम आरोग्य धनसंपदा म्हणायची. आता एक महिला आहे, कुठली आई एक सांगा ना मला की संध्याकाळी मुलांना घेऊन आपल्या तुळशी वृंदावनाकडे शुभम करोती असं म्हणते. पूर्वी आमका भूक लागली तेव्हा ह्याका भूक लागली समजा हे आई किती कामात गेली असायची दुपारची ती हो सांगा आजी माका भूक लागली, आजी ह्याचा कमरेवर घे आणि जेवतो हट्ट फार कधी तब्येत बघा विसरली. मग आजी काय कधी बाहेर घेऊन गेली काय का सांगा, संदीप कुत्रे तो खा घास, संदीप गाढवा तो खा घास ली. आणि आता तुम्हाला इतक्या रात्री रेट नसताना मोबाईल करून घेऊ, संदीप माऊ तो खा घास. आणि तेव्हा संदीप काहीतरी पोटभर जेवा, बरोबर ना. आता कोणाला वेळ मुलगा तर रडायला लागला ना तर त्याच्या हातात मोबाईल देतो, मोबाईलवर खेळ काय करतो मस्तपैकी जेवतो. अहो ज्यावेळेस मुंबई सारख्या ठिकाणून आपल्या पूर्वीच्या काही आक्रमण यायचे, महिनाभर राहिले की तुम्ही एसटीला पोहोचवायला त्यांना देवगड स्टँडवर जायचे लोक. एक जाणारा असला ना तर 10 जण जाणारे लोक बोजा घेऊन जायचे, 10 जण एसटी पोहोचवून जायचे. आणि एसटी सुटली की जाणारा सुद्धा रडायला सुरुवात केली आणि पोहोचवून जाणारी घराकडे गेली तरी रडत नव्हत. आणि आताच्या कलियुगात कोणाच्या मैतात गेल्यानंतर डोळ्यातून एक थेंब येत नाही, ही आजची परिस्थिती आहे. त्यामुळे ही नाती तुटली. बापाचं आणि मुलाचं नातं तुटलेलं आहे, आईचं आणि मुलीचं नातं तुटलेलं आहे, भावाचं आणि बहिणीचं नातं तुटलेलं आहे. याला एकमेव कारण अतिरेक झालं म्हणजे मोबाईलचं. आज बाप आणि आई जर थकून टाकून घरी आले तर व्हॉट्सअपवर आणि फेसबुकवर बसलेला मुलगा किंवा मुलगी स्वतःच्या आईला किंवा बापाला एक ग्लास पाणी देत नाही. ही परिस्थिती आहे, लक्षात घ्या. त्यामुळे आपले बोल काय काय मुद्दे खूप छान सांगितले. संध्याकाळच्या वेळेस आमच्या घरातले विषय सांगते ना, संध्याकाळच्या वेळेस आम्ही घराकडे गेलो आणि बायको सांगला गो
साडेसात 8 दरम्यान काय सांगलं गो चायचा पाणी मी घाल बघा त्याला कडे भैया तर खावा तू काय करतोस रिमोट आणि आपण आजच्या घडीला 100% खरं आहे पण छत्रपती शिवाजी महाराज जर जन्मात येऊ नये तर त्या छत्रपती शिवाजी महाराजांना जन्म देणारी जिजाऊ अगोदर जन्मात येऊ असतात लागत आमची जिजाऊ संध्याकाळी 7:30-8 वाजले काय दुपारची बचत गटाच्या मीटिंगी आणि संध्याकाळी आमची जिजाऊ जी परिस्थिती आहे त्यामुळे पूर्वीच्या काळात पूर्वी एकाला 10 मुलं असायची पण 10 मुलांमध्ये एकाही मुलाचं सिझरिंग व्हायचं नाही आणि आता 100% महिला जर गरोदर असतील तर एखादी स्त्रीचं नॉर्मल डिलिव्हरी झाली तर नाहीतर सिझरिंग शिवाय पाहिजे नाही आता दिवस बदलतात उद्या अमावस्या आहे आणि एखाद्या महिलेला जर ऍडमिट केलं डिलिव्हरीसाठी तर ती म्हणतात माझं पूर्व अमावस्येचं जन्मात येऊ दे नको म्हणून 1 दिवस अगोदर सिझरिंग करतात ही परिस्थिती आहे चांगले विषय जरी असले तरी बरोबर ना त्यामुळे हा परमेश्वराने आपल्याला जन्म दिलेला आहे त्या जन्माचं कुठेतरी सार्थक झालं पाहिजे हे कलियुग आहे तिथे श्वास सुद्धा फुकट मिळत नाही तुम्ही आम्ही घेतो तो श्वास सुद्धा फुकट मिळत नाही कारण पहिला सोडल्याशिवाय तुम्हाला दुसरं घेऊन देणार नाही बरोबर ना कोण सर्व गुण संपन्न असं कोण नाही जन्मलो त्या शंकर महादेवाच्या त्या बोधेश्वराच्या मंदिरात जा हा शंकर महादेवाचा अवतार आहे त्या शंकर महादेवाच्या देवळात कधीतरी जा एकमेकांचे कट्टर विरोधक त्या मंदिरामध्ये शांत चित्तात आहोत आणि आम्ही असं दोघजण एकमेकांची इज्जत काढण्याच्या भानगडीत आहोत कारण शंकर महादेवाचं वाहन काय नंदी आणि त्याची बायको पार्वती त्याचं वाहन काय सिंह शंकर महादेवाच्या गळ्यात काय साप त्याचं मोठं मुलगा कार्तिक स्वामी त्याचं वाहन काय मोर आणि त्याचं छोटं मुलगा गणपती बाप्पा त्याचं वाहन काय मंदिर म्हणजे सिंह सुटलो तर बैला खातलो साप सुटलो तर उंदरा खातलो आणि मोर सुटलो तर सापा खातलो म्हणजे एकमेकांचे कट्टर विरोधक त्या मंदिरात शांत चित्ताने आणि आम्ही बघा इज्जत काढण्यात 1 नंबर पटायचं आहे म्हणजे तो स्वभावात होतो अहंकार रावणात असून अहंकार झालो रावणात सुद्धा असून अहंकार झालो अरे रावणात जरी रावण मारले तरी रामाला ब्रह्महत्येचा पाप लागला कारण रावणाचा विद्वान ब्राह्मण कोण नाही लक्षात घे आणि तुझ्यावर तो विद्वान अहंकारी कोण नाही अहंकार हनुमंतात सुद्धा थोडं झालेलो पण हनुमंताचा शब्द पडा देऊ नाही ज्या श्रीकृष्णाने ती छोटीशी बासरी उचलायला त्याला 2 हातांचा आधार घ्यावा लागला त्या श्रीकृष्णाने करंगलीवरती गोवर्धन पर्वत उचलून घेतला आणि आपला शब्द पाळला कारण प्रभू राम जेव्हा निघाले लंकेवरती स्वारी करायला तेव्हा सगळे वानर एक दगड टाकायचे सगळे वानर एकत्र झाले आणि ते म्हणाले की हा सेतू पूर्ण केव्हा होणार जर भला मोठा कोणी डोंगर आणला असता आणि मध्ये टाकला असता तर सेतू लवकर पूर्ण झाला असता हनुमंत म्हणाला मला शक्य आहे हनुमंताने उड्डाण केलं आणि त्याला पहिला गोवर्धन पर्वत दिसला मारली मिठी आणि उचलला त्याला तो गोवर्धन पर्वत म्हणतो हनुमंता शक्तीचा गर्व करू नकोस तेव्हा हनुमंताने सांगितलं तुला प्रभू रामाचा स्पर्श होणार आहे चल माझ्या बरोबर तेव्हा तो तयार झाला त्याला उचलला आणि तो अवकाशा मार्गात येत होता जिथे सेतू बांधकाम चालू होतं तिथे बघितलं तर सेतू बांधकाम पूर्ण झालेलं होतं हनुमंत म्हणतो आता डोंगर नेऊन मी ठेवणार कुठे
मालिकेत मध्ये टाकला त्याला. तेव्हा प्रभू राम म्हणते अरे तू त्याला वचन दिलं की प्रभू रामाचा स्पर्श होणार आहे, तेव्हा आपल्या भक्ताचा शब्द कुठला सांगता का म्हणे. म्हणून प्रभू रामाने त्याला सांगितलं की गोवर्धन पर्वता, माझा दास्य भक्त हनुमंताने दिलेला शब्द, तुला माझा स्पर्श करण्याचा शब्द मी त्रेतायुगात पूर्ण करू शकत नाही, पण तुला मी वचन देतो येणारं पुढचं युग द्वापार युग, त्या द्वापार युगात मी श्रीकृष्ण म्हणून जन्म घेईन आणि त्रेतायुगात हनुमंताने दिलेला शब्द पूर्ण करेन. म्हणून श्रीकृष्णाने अख्खा गोवर्धन पर्वत आपल्या कलंगरीवरती उचलून घेतला आणि हनुमंताने दिलेला शब्द त्रेतायुगात पूर्ण केला. या गोष्टी आपल्यापर्यंत कुठपर्यंत पोहोचल्या पाहिजे. हे तरुण पिढी आम्ही बोलतो काय नाही करतो, तुमचं काय वाया, तुमचं नेमकं काय वाटतं सांगा म्हणजे ठीक आहे. अरे कार्यक्रम तुमच्यासाठी आहे, मग तुम्ही एरवी गडबड करता ना, पण हे चुकीचं आहे ना, असं नाही उपयोग करते. तुमचंच पण आम्ही एवढ्या लांबून आलोय ना, 60-70 किलोमीटरवरून आलोय. तुमच्या प्रत्येकाच्या गावातली आम्हाला बिदागी दिली आहे. नवविधा भक्ती म्हणजे आम्ही पैसे घेऊन आलोय, पण तुम्ही श्रवण करताय. ते नवविधा भक्तीमध्ये श्रवण करणे ही सुद्धा मोठी भक्ती आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे क्षणिक गडबड आहे. तुम्ही भेटता ना दिवसभर तेव्हा गडबड करा, पण किती वेळ आपण त्याला लिमिट क्रॉस करून उपयोग नाही. ते मुखी नाम वदेना भगवंत म्हणेना, गजल खूप मोठा आहे, पण एक शेवटचं प्रमाणे तुम्ही गजल संपवणार आहे. ऐका ऐका हो सारे जग महाभारताचा प्रसंग, ऐका हो सारे जग महाभारताचा प्रसंग, ऐका ऐका हो सारे जग महाभारताचा प्रसंग. युद्ध सहाया कृष्णापाशी केला दुर्योधन,
आपल्याला ही गोष्टी माहिती पाहिजे, लक्षात घ्या. महाभारत रामायण आईने सुद्धा आपल्या मुलाला हे ऐकवलं पाहिजे. पूर्वीच्या काळी आम्ही शाळेत जायचो आणि शाळेत जायचो त्यावेळेस सरस्वती पूजन असला. आता जिल्हा परिषदेच्या शाळा बंद होत चालले, कारण लग्नात होत नाही तर पोरा पाहिजे. पूर्वी तसं नाही, जिल्हा परिषद म्हटलं तर फुल भरलेले, एका एकाची 10 पोरा. शाळा रिकामी दिसले की लागली का हे भाग्याची योग नाही का रे, त्या भाग्याची एका रकमेन राहिली का शाळा फुल झाली. मग पूर्वीच्या काळी सरस्वती पूजन असला की आमची दिवस चालू होती. सरस्वती पूजन म्हणजे एकत्र कुठला कार्यक्रम. आता त्याचं नाव काय झालं, गेट टुगेदर किंवा गॅदरिंग झालेलं आहे. मग सरस्वती पूजनाला आम्ही गेलो शाळेत, काय स्टेजवर गेलो का आमचा गाणं सुरू झाला की रात्री मोरा मोरा. एक ओळ आमचा ओढ पा, पुढची ओळ नाही काव तरी काळोखात बसलेली असायची. तिनं असं हात केल्यानंतर पुढचा काळ काळा काळा आम्हाला आठवायचं. आणि आता हाऊस आपल्या पोरल्या घराकडे सुद्धा तयार करून पाठवतात. जॅकेट बिकेट घालून पोरतो गॉगल लावून जातो 5 वर्षांनी सुद्धा. आणि स्टेजवर गेलो काय गाण्या सुरू केल्या, माझं बाबू कसलं नाचता आमच्या हेंडा येणार ते गोवाची परत नाटक वाढल्या. माझं बाबू म्हणजे ते भारी. त्या पोरग्याने आता विचारला ना तर त्याला मोबाईलचं कुठलंच माहिती आहे. पण त्यांचा विचारला बाबा आठवण माटव चवळी ताटं घ्यायचा फुटकीवर येतात का, नाही. शुभम करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा ह्याच्या पुढची ओळ येताना सुद्धा मुश्किल आहे, लक्षात घ्या. पूर्वीच्या खालचे खेळ आम्ही लपाछपी खेळायचो. जो लपाछपी खेळण्यात 1 नंबर. जो लोक अंजील मांडील डोळे काढील कवरेच्या पोरात सोडून गाडी नाही लावलं तर हनान मारेल. आकाड्याला एकदा मामा मामा काही गरज आहे का, नवीन येणार नाही. 1 नंबर फक्त लोक हुशार घेतात. शाळेत घराकडे लोक आवाजातल्या सगळ्यांकडे ठीक केले आम्ही ना डॉक्टर खेळूया त्याच्यात 1 नंबर कंजूस काढले इंजिन काय कालचा दुखता कालला दुखता माझा इंजेक्शन नाही ना रे झोपा तू यायला जागी झोपा तुझी आज ह्याची गरजच नाही. तुला बरं ऐकायसारखं नाही. तू यायला जा घरात लोक गेलेली लावले असं लगेचा विषय. कृष्णा आत्रेकर यांच्याकडून माझ्यासाठी हे 100 रुपयाचं पारितोषिक आलेले आणि नारायण आत्रेकर हो ना नारायण आत्रेकर नाव बघा पूर्वीची कशी कृष्णा नारायण एकनाथ तुकाराम हे नाव का असायची पूर्वी तर आई वडील म्हणायचे जेणेकरून आपल्या मुलाचं नाव घेतलं त्या निमित्ताने तर आपल्या मुखामध्ये सुद्धा त्या पांडुरंगाचं नाव येईल म्हणून पूर्वी नाव आहे. आता हा पिंकी बबलू सँडी याचं नाव पूर्वीच्या काळी 2 मुलं होईपर्यंत सुद्धा बायको नवऱ्याच्या पुढ्यात यायची मग तो लक्षात घ्या. आणि आता लगेच झाला काय तुम्ही कान लावा बायको हवा हात मारली जादू आणि पिल्लू कुत्र्याचा पॉर तरी परवडला कुत्र्याचा पॉर नावान हात मारतो. आता बघा याच्यामध्ये शोधावी लागेल एखादी आई आम्हाला 9 वारी नेसणार बरोबर ना. आता 9 वारी वगैरे
काही येत नाही. 90 घ्यायचं झालं काय केलं नाही पण जायचा 150 रुपये 90. हिची काय नाटी ओढलेली गाठ ओढलेली 90 झाली. पूर्वीची 90 साठी बघा त्याचा मोठा केळा काढी केळा. पूर्वीच्या महिला बघा मोठं कुंकू लावायच्या. आता जशी साडी तशी पोळी तशी टिकली टिकली तर टिकली नाहीतर ती फेकली. हे मोठं कुंकू लावायचे असं मळवट आता कपाळ भर काही सुई केली सासूबाई गेला मोठा केला आमचा काय सासूबाई सांगा तुझ्या सासऱ्याचं म्हणजे माझ्या नवऱ्यात आयुष्य वाढणार. जेवढं मी मोठं कुंकू लावणार ना तेवढं नवऱ्यात आयुष्य वाढणार. हे त्याच्या मागचं खरं कारण आहे. प्रत्येक गोष्टीच्या मागे कारणं घडलेली आहे. रामायण तुम्हाला कुठलं माहिती आहे? रामायण बोलाय विषय रामायण कुठलं माहिती आहे? वाल्मिकी रामायण, तुळशीदास रामायण, आनंदी रामायण, अद्भुत रामायण. ते एका रामायणामध्ये असं उल्लेख केलेला सीता काय बरोबर त्यांची पण असं तुम्ही तुमच्या माहितीसाठी असं ते भरपूर होतो ते गाणं म्हणवतोय. माझ्याकडे 100 रुपये बक्षीस. म्हटलं धन्यवाद माझा गाणं तुमचा आवडला. मला तुमच्या गाण्याची आणि ह्या 100 रुपयाची काय प्रश्नच नाही. हा तर 100 रुपये त्याच्याची तर म्हणतात त्या गाण्यात एक शब्द माझ्या काळजात घुसलो. पहिला शब्द देशी देशी शब्द त्याच्या काळजात घुसलो. कोणाचं काय कोणाचं काय आता कुठे जायचं काय खूप छान बोलतोस. त्या दिवशी त्या सीमेवरती जो जवान होतो त्याच्या गोळी लागली आणि त्याचा शेवट झाला. मी म्हटलं आपण दोघेजण भेटायला जाऊया. 500 रुपये आपण भेटायला जाऊया दुःखात त्याच्या सहभाग व्हायला. आम्ही दोघात गेलो. आम्ही दोघेजण गेलो भेटायला आणि मी एका सांगितलं होतं गोळी लागली तू काय मध्ये बोला नको. तुला माहिती आपल्याला माहिती आपण कशात त्या जवानाच्या घरी गेलो. त्याच्या घरी सगळे बसलेले होते दुःखात होते. लोक गेलो 5 मिनिटं झाले. मी विचारता काय झालं तर तो एकदम सीमेवरती लढता लढता गोळी लागली. मी म्हटलं आता बरोबर काय पुढे काय बोला नको. लोक पुढचा प्रश्न विचारता त्यानंतर सीमेवरती लढता लढता गोळी लागली. घरी लढता गोळी घरी लागली. तरी पण याला उत्तर दिले की गोळी इथे लागली मस्तकावर. या समजलं नाही का गमता तरी नशीब म्हणतात गोळ चुकलो. प्रेमान केला प्रेमान. तू घराकडे पण असं भेडीस करतो काय रे. मी एका सांगले रे ज्याचा गणेशी वाकडा तो बायकोची लाकडा. आपल्या बायकोवर प्रेम करायचा. तुझा शब्द घेऊन तुम्हीच सगळे ना. अरे स्वतःच्या बायकोवर एवढा प्रेम करायचा की शेजाऱ्याची बायको म्हणा भली हो गावा बोलतो सो गावा बोलतो. अजूनही बायकोवर बाजारात गेलं तर समोर सुरू एखादी बरी पाहिजे तर डेकऱ्यासाठी मान फिरवला तू काय बरोबर लाज नाही वाटत. स्वतःची बरोबर असताना असं मान फिरव. व्याख्या काय रे तुम्ही डोळे टाकून ठेवचे नाही. अरे डोळे टाकून ठेवचे नाही पण एखाद्या असं वाटतं नाही ना भोक केले फक्त असं वाटतं नाही. हा भोक केलेल्या नजरेने माझ्यात काय नाही कसं बघायचं. एखादी सुंदर तुम्ही बघायची मस्त स्माईल आहे तुला ती म्हणतात क्या वाट आहे. म्हणजे तिच्या सौंदर्याचं ते कौतुक परमेश्वरात प्रत्येकात सौंदर्य दिलेलं आहे ना. माझ्या सौंदर्य फक्त संस्कारलं ना किती वर्षांमध्ये अजून आणि तुम्ही जर म्हातार
तुला वाटतं तुझ्या गाला कधी पडतो एका वाटतं प्रीती घ्यायचा नंतर हेच गाला तुझे गाल त्यांचे गाल घ्यायचे झालेलं होती गेल्यावर त्याच्या लग्नाच्या टायमाला लय लोकरी झाली जेव्हा शपथ एका हळद लाव बायका गेली ना भोकल करायला गेली एका हळद लाव पहिली हळद लावली ती विचारतात पहिली हळद भोकल करा नवरी कधी हळद लावून गेल्यावर भोकल करा कधी हो कसं नव्हतं मुलगो रुक्मिणी नव्हता भोगल्याच्या आवश्यक रुक्मिणी बाकी 10 वर्ष शोधून काढले ना आणि पहिली सांगा खूप छान घ्यायची प्रयत्न करतोय चमेलीच्या रोपाखाली आनंदी चमेलीच्या रोपाखाली संदीप नवरी उभो आहे गळ्यात शाली घालून उभो दुसरी गेली भोपल्याच्या औषधा नाव होतं ती सांगता या पाना हळदुला गोपाना रुक्मिणी पोरात मात्र नशीब काढले तिसरी गेली ती माझ्यावर चष्मा लावलेला होतो 70-80 वर्षाची ती का दिसत नाही तरी तिला काय केलं ते आल्याची पानं बुडवले आणि गायाच्या नाकापासून लावले आणि माजोगे बाबा करून हाताने ओढले माजोगे बाबा करताना गाल घुटू केले दिसले मला म्हातारी म्हणतात कोणा कामते सोन्याचे कोणा कसं बोले नवरू वयात दिसता ती म्हातारी काय सांगतात नवरू मुलगो जून दिसता नवरू मुलगो जून दिसता त्यामुळे त्यांना लगेच ठरवलं की गेले म्हातारडे काहीतरी झाला नको म्हातारी शब्दावर थांब नवरू मुलगो जून दिसता तिला लगेच ठरवलं ती विचारतात तुका घेत सोतो म्हातारीला हुशार होती हजरला बघली होती तिला सांगल्या हळद लावताना हात लागलो थोडं लेट होत झालं ना लय भारी हुशार काका नमस्कार या काका काका तुमच्यासाठी एक विषय सांगतोय टोपीवाले काका मगाशी खूप छान बोलत होते ते तुम्हाला माहित आहे की नाही माहिती नाही तुम्ही पण ऐका पहिला बोलतो या कलियुगात सुद्धा गर्दीच्या ठिकाणी किंवा मार्केटच्या ठिकाणी रेल्वे ट्रेनच्या ठिकाणी जर गर्दीमध्ये टाळ्या वाजवून जर कोण आला म्हणजे आपण म्हणतो तृतीय पंथी छक्का आला तर त्याला अजूनही आपण 10 रुपये देतो बरोबर छक्का त्याला हिजोड सुद्धा म्हणतो जर तो आला तर त्याला 10 रुपये देतो किंबहुना एखादं जर नवीन मूल जन्मलं तर मुंबई सारख्या ठिकाणी ते येतात आणि हजारो रुपयांची उधळण आई वडील करतात का तर माझ्या त्यांनी मुलाला चांगला आशीर्वाद द्यावा म्हणून मग या कलियुगात सुद्धा त्या तृतीय छक्क्या लोकांच्या मुखामध्ये एवढी ताकद आली कुठून त्यांना आशीर्वाद एवढा चांगला कसा मिळालाय ही ताकद कुठून आली तर प्रभू राम जेव्हा वनवासाला निघाले त्यावेळी अयोध्येतील सगळी स्त्री पुरुष मंडळी सीमेवरती गेले आणि त्या प्रभू रामाला सांगतात प्रभू रामा तुम्ही जाऊ नका वनवासाला तेव्हा प्रभू राम म्हणते हे माझ्या नशिबातले भोग आहेत मला गेलंच पाहिजे आणि प्रभू रामाने सांगितलं अयोध्येतील स्त्री आणि पुरुष माघारी जा आणि तुमचा संसार सुखाने करा 14 वर्षांनी प्रभू राम जेव्हा अयोध्येच्या सीमेवरती आले तेव्हा काही मंडळी तिथे नामस्मरण करताना आढळली प्रभू राम म्हणाले की मी तुम्हाला आज्ञा दिलेली होती की तुम्ही माघारी जा म्हणून तरी पण तुम्ही माझी आज्ञा म्हणून इथे का थांबलात तेव्हा एकदम तिथे उभं राहिला त्याने सांगितलं तुम्ही आम्हाला काय सांगितलं की अयोध्येतील स्त्री आणि पुरुष माघारी जा आम्ही धड स्त्री पण नाही आम्ही धड पुरुष पण नाही मग प्रभू रामा सांगा तुमची आज्ञा म्हणून आम्ही कसं काय जायचं तेव्हा प्रभू रामाने सांगितलं की अहोरात्र 14 वर्ष माझं नामस्मरण करत इथे उन्हा पावसात बसलात म्हणून तुम्हाला आज मी असं वचन देतोय
असा आशीर्वाद देतोय की येणाऱ्या पुढच्या कलियुगात तुमच्या मुखावाटे निघालेला प्रत्येक शब्द हा सत्यच होईल. म्हणून या सत्य लोकांना आपण आज 10 रुपये देतो, त्यांच्याकडनं आशीर्वाद देतो. हे त्याच्या मागचं खरं आहे, खरं कारण आहे. आणि आपण त्याला हिजडा म्हणतो. तो वाईट शब्द नाही, तो अपभ्रंश झालेला आहे शब्द. कारण हा नपुसक, हा तृतीयपंथी पहिला इटलीमध्ये जन्मलो आणि इटलीमध्ये पुरुष नाही स्त्री नाही असं जन्मलं म्हणून त्याला इटलीच्या त्या राजाकडे नेले. तेव्हा राजा म्हणालो अरे पुरुष पण नाही स्त्री पण नाही, तिसरी जात कुठली तरी निर्माण झाली म्हणून त्या एक आनंदात तो दिवस साजरा केला. आणि त्या इटलीच्या राजाने सांगितलं हीच डे, हीच डे. हिजडेचं नंतर अपभ्रंश होऊन काय झालं, हिजडा झालं. तसं श्रीकृष्णाच्या पायाजवळ गेला आपण, युद्ध होणार आहे महाभारताचं, म्हणून श्रीकृष्णाच्या पायाजवळ दुर्योधन गेला आणि श्रीकृष्ण तिथे झोपलेला होता. दुर्योधन जाऊन श्रीकृष्णाच्या डोकीवरती बसला आणि अर्जुनाला त्याच्या पायाकडे बसला. श्रीकृष्ण जेव्हा उठला तेव्हा समोर अर्जुन दिसला. अर्जुनाला सांगितलं पार्था कशासाठी आलाय. त्याबरोबर माझे जे बसलेलं दुर्योधन चौका, हे श्रीकृष्णा त्याच्या अगोदर मी आलोय, माझा पहिला नंबर आहे. श्रीकृष्ण म्हणाला ठीक आहे, तुझी गर्वाची भाषा मला समजते, बोल तुला काय होय. युद्धासाठी मला तुझी मदत पाहिजे, बोल तुला काय होय. तुझं सैन्य होय. सगळं यादव सैन्य श्रीकृष्णाने दुर्योधनाला दिलं. आणि नंतर श्रीकृष्णाने पार्था अर्जुनाला विचारलं अर्जुना तुला काय होय. तर अरे आता कोण उरलंय, फक्त तूच उरलाय. श्रीकृष्ण परमेश्वरा मला तू हवाय. आणि नंतर त्या युद्धामध्ये श्रीकृष्ण अर्जुनाच्या रथाचा सारथी झाला आणि सगळ्या त्या कौरवांचा नाश झाला. कशामुळे झाला नाश, तर केवळ गर्वामुळे. आणि तो गर्व ह्या लौकिक बघा लक्षात घ्या. त्याला आपल्या स्वतःच्या आवाजातून खूप गर्व, त्याला वाटतं की माझ्यासारख्या दुसऱ्या कोणता भजन नाही. तो समोरच्या माणसात एवढं डॉमिनेट करतात की तुच्छ मानतात. तो अर्थात ती त्याची भाषा आहे. ती भाषा काय, शेवटी काय आपण म्हणतो की वेगवेगळ्या माणूस सुंब काय, सुंब दळला तरी त्याचा हे लोक सुंब दळला तरी तुम्ही जाणार नाही. आता लोक हे अंतर जवळ आहे, तुझं अंतर जवळ आहे. अगदी 10-15 मिनिटात तू पोहोचतोस. मग 70-80 किलोमीटर लांबचा तरी पण जरा 4-2 गोष्टी चांगल्या सांग. नुसते भांडण्यापेक्षा अरे हे पण होत आहे ना. महिलावर तर थांबणार, तुम्ही गेले ध्यान सगळे घाण करून झोपले, तुका चढवले मी गेले. आता तुम्हाला डागे जाऊ ना बोला मग नाही सो करून टाकी तुका जगतो असतो पुकारो मार पुकाऱ्याचे तुझं माझं बोलू अजून पुकारो मारतो. तुला तुझी सवय वाटतं पुकारो घालायची. हा ये पूर्वी मोबाईल नाही होते, आता जग पुढे गेला. काळामध्ये जग एवढं पुढे गेला. आता बघ टीव्हीवरची ऍडव्हर्टाईज बघ, महिलांचं कसली ऍडव्हर्टाईज असतं. लक्ष लगाव बुरे पण पाप, सगळे चांगले झाले, शरीर सुंदर बना. आणि पुरुषांका बिटेक्स लगाव खुजिली बघा, बिटेक्स लगाव खुजिली बघा. पुरुषांच्या वाट्यात चांगलं काही येत नाही लक्षात घ्या. वडील खूप आई वडील खूप छान गाणं म्हटलं. आजच्या वेळेला आपली आई आणि आपली वडील सुद्धा कमी नाही कोणी सांगितलं, पण आई आपल्याला जवळची का तर तिची नाळ आपल्याशी कुठेतरी जुळलेली आहे. 9 महिने आपल्या आईची नाळ आपल्याशी जुळलेली आहे म्हणून आपल्याला आई जास्त जवळ आहे. याचा अर्थ बाप कमी असं मुळीच म्हणू नका. बाप फक्त रडत नाही. बायकांचा काय वाईट काय झाला काय सुरुवात केली, नवरा बायकोचा भांडण झाला काय, बायकांची 2-3 वाक्य ती भावाच्या अंगावर फेकले काय, रिकामी झाली. भांडण काढायचा झाला काय, पहिला वाक्य मीच म्हणून राहुलय, दुसरा तिसरा केव्हा गेला असता येणार ना येणार तुझं तरी भांडण. हा काय बघा माहेरा गाव सांगते तरी जाणार नाही, तिथे जाणार नाही, विश्वास नाही. आजी विचारी बघ किती आजी वयाने ऐकतो बरोबर ना. तेवढं होय आपण गाठू शकत नाही. पूर्वीच्या अरे विश्वास नाही तसा पूर्वी बघ म्हणजे अजूनही बघ हिंदुस्थानातलो म्हणजे आपल्या भारत देशातलो नवरो जर पुढे करत असतात तर 10 पावलावर त्याची बायको अजूनही
आणि अमेरिकेत बघा तो पुढे आता तर मिठी महागच चालतं किती आहे बायको विश्वास नाही तेव्हा सोडून नाही अमेरिकेत येतात तो पुढे गेला तर बायको गाठव दुसऱ्या बरोबर हात चालली आपलं तसं नाही विश्वास 7 फेरे घेतलेले आहेत ना ज्या दिवशी कन्याला झाला त्या दिवशी म्हणजे वाईट घेतच वाटतं मुलगी लग्न करून गेली ना आणि 5 वर्षानंतर कधी जर एक दिवस हवा गेली तर ती मुलगी जेव्हा जेवण करून 20-21 वर्ष तुमचं खरं सांगतोय ऐक मला 20-21 वर्ष ती घरात वावरली ती 8 दिवसाच्या फरकाने जेव्हा घरात येतं ना आणि जेवल्यानंतर काही जास्त म्हणजे आई टावेल कुठे ठेवलं तुझी नाट मोठी 30 वर्ष घरात ठेवलं आणि आयुष्य तुझ्या टावेल कुठे ठेवलं आई टावेल कुठे ठेवलं मला केलं पाहिजे हे वाट बघत असतील असे म्हणजे 1 दिवसात तू काय झालं तुम्ही लग्न झाला वरात निघाली ना काय रडत वा करून रडत कांदे लावचे लागत भोकले का आता गेली गाडी सुद्धा परत धावत येते बापाशी वाटतं काय माका भेटायला त्याचा बाप आपला खुश होता आणि बापा म्हणजे मला म्हणून सांगतो हो बाबा माझा चार्जर भुतूला खुले ठेवलं काढून द्या आता नाती तुझे काय विषय ओके बापावरती एक गाणं घेतो आणि गजराची सांगत होतो बाप नसतो कुणाच्या ध्यानी मनी बाप माझा वेदनांचा धनी आई मायेचा सागर ही सत्य आहे कहाणी पण दुर्लक्षित बापाच्या ज्ञानता तुझी तरी झाली बाप नसतो आई तव्यावरचा पनीर आई तव्यावरची भाकरी बाप तव्यावरचा पनीर भाकरी करू नये म्हणून सत्य भाई माझा पिता वेदना किती झाल्या तो कुणाला सांगत नाही फक्त गरजा परिवाराच्या तो पूर्ण करीत नाही दुःख लपवून आज तो मरवती बाप माझा आई म्हणजे घराची भिंत बाप आहे काय घराचा त्याच्या अंगावरती भार कुटुंब संसाराचा पत्नीला घरीची साडी नवे कपडे मुलांना आणून बाप माझा गावभर फिरतो बाटलेली बंद घालून बाटकी चप्पल त्याला नाही पडली बाटकी चप्पल त्याला नाही पडली आई मायेचा सागर बाप सागराचा किनारा शब्द रुपीला कानाच्या किनाऱ्याला किनारा लेकाच्या भविष्यासाठी बाप दिन रात धन पडतो लेकीच्या लग्नामध्ये बाप हमसून रडतो लेक त्याची त्याची रांगणी लेक त्याची बाप माझा एकदा आई वडिलांसाठी जोरदार टाळ्या वाजवा प्रत्येकाच्या आई वडील आपल्या मुलांसाठी म्हणून शेवटची वेळ घेतोय जो गेला गर्वानं तो गेला गर्वानं
मनाची गंगा वाहते बघावं निर्मळ मनाची कीर्ती गाठते आले गावचा गुरुदेव देवाची कीर्ती गाठते आले गावचा गुरुदेव देवाची कीर्ती गाठते आले गावचा गुरुदेव देवाची तालुका देवगड आले या इथे गावात महापुरुष हा अवतरण गेली गुरुदेवाच्या नावात या वारकऱ्यांचे भागी सोडलं वारकऱ्यांचे भागी सोडलं पुण्याने जन्मभूमी पुण्याने हातेला धावतो नवसाला पावतो प्रेमा देवाचा आभार लांबून लांबून भाविक येती तुझे भक्ती वाहतात या